या ना या या या. किती वेळ झाली मी तुमची वाट बघतोय. कुठं होता? एवढीच भूक लागली होती तर जेवलं का नाही समद्यांसमोर? तुम्हीच म्हणलात ना ऑफिसातनं जेवून आलोय. खोटं बोललात ना माझ्याशी? असं कसं जेवणार आहे तुमच्याशिवाय मालकीणबाई? तुम्ही तुम्ही हे हे असं मालकीनबाई कशापायी म्हणताय? तुम्ही मला असं धनी कसे पायी बोलताय? जेवून घ्या. असं कसं? अरे एकाच ताटात जेवायची परंपरा आहे ना या घरची. ये, अहो सर, बस बस. आदित्य सर, आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन काय चाललंय हे सगळं? पारू, तू आदित्य दादांबरोबर एका ताटात जेवत होतीस? माहित नाहीये का तुला की आजच्या दिवशी फक्त नवरा आणि बायको एका ताटात जेवतात? प्रिया, पारू अगं, म्हणजे आदित्य दादांची डोळेवाली तू आहेस तर मला खरंच मनापासून खूप आनंद होतोय. तुला माहितीये पारू, गेले कित्येक दिवस जेव्हा मी विचार करायचे ना की माझी होणारी जाऊ कशी असेल, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर नेहमी तुझा चेहरा यायचा. तुला आठवतोय पारू, जेव्हा तू आणि आदित्य दादा गावी आला होतात ना, तेव्हा तुम्हा दोघांना एकत्र बघून मला नेहमी वाटायचं की हे सत्यात उतरू दे म्हणून. आणि आज आज तुम्हा दोघांना एका ताटात जेवताना बघून माझं स्वप्न सत्यात उतरलंय असं वाटतंय मला. मी ना आत्ताच जाऊन आईंना सांगते की जिला ते जगभर शोधत होते ना ती त्यांच्या नजरेसमोरच होती म्हणून. प्रिया प्रिया, हो 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 हो. इतक्यात आईला काही सांगायचं नाही असं ठरलंय आमचं. काय आहे ना, ती मूर्ती प्रकरण झालेलं बघ, त्यानंतर आई थोडी जास्तच पजेसिव्ह झाली दादाबद्दल. म्हणून एक योग्य वेळ बघायची आणि मग सांगायचंय तिला. ओके, चालेल. गुड. आरू, आजपर्यंत तू फक्त माझी मैत्रीण होतीस, पण आता तू माझी मोठी जाऊ म्हणून या घरात येणार आहेस. आजपर्यंत तू हे घर खूप छान सांभाळलंस, पण आता अधिकृतपणे तू किर्लोस्करांची मोठी सून म्हणून या घरात येणार आहेस. पारू, ऐक ना, आजचं दुपारचं आमरस शिल्लक आहे का? मला ना खूप क्रेविंग होतंय. मस्त झालं होतं. एक काम करतेस का तू, पटकन आमरस घे आणि माझ्या रूम मध्ये आणते. पारू थांब, तुझ्या गळ्यात ही चेन कुठून आली? तू चोरी केली आहेस?
काय ग? आता काय झालं? आदित्य सर हं? तुम्ही इकडं जेवणाचं गाठ घातलं म्हणून प्रिया मॅडमच्या लक्षात आलं. काय मग त्या होत्या म्हणून त्यांनी समजून घेतलं. त्यांच्या जागी जर का दामिनी मॅडम किंवा दुसरं कोणी असतं जर यार तू सतत काहीतरी खुचपट काढत असतेस का? नाहीतर एकतर माझ्यावर रागवत असतेस. कधीतरी प्रेमाने बोल. निदान आजच्या दिवशी तरी प्रेमाने बोल. आजचा दिवस किती चांगला आहे पारू. पारू, आपलं प्रेम आजच्या दिवसासारखं अक्षय राहील असं काहीतरी बोल. हे बघ, आपल्या घरची परंपरा आहे ना, नवरा बायकोने एकाच ताटात एकत्र जेवायची. खरं तर मला ना तुला काहीतरी असं छान सोन्याचं काहीतरी गिफ्ट करायचं होतं, पण मी विसरलो. आदित्य सर असं काय करताय तुम्ही? तुम्ही मला एवढं सुंदर कानातलं दिलं आहे आणि काय पाहिजे? नाही नाही नाही, मी आपल्या घराची परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन मोडू शकत नाही. तुझ्या संग होतोया जीवा बदानी भटावर खोलतिया कळी नजर भी करतिया वाड बेमानी चोर चोर राजे बावळी दिस रोजचा साच जाऊ दे मला पिरमान थोडं दमान दमान हे भाबड सकान पाहू दे. आदित्य सर काय करताय तुम्ही? माझी आई आहे ना, ही रूढी परंपराच्या बाबतीत खूप पक्की आहे. कळलं? आता समजा आपलं लग्न झालं असतं तर तिने मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायला लावलंच असतं. आता मी लवकरच तुझ्या गळ्यात छान एखादं सोन्याचं मंगळसूत्र घालेनच, पण तोपर्यंत माझ्याकडून अक्षय तृतीयाची ही छोटीशी भेट. नाही आवडली वाटतं? नाही आवडली का? नाही नाही, तसं नाही. आवडली. पारू, मी काय विचारते तुला? तू या घरात चोरी केली आहेस? ही चेन तुझ्या गळ्यात कुठून आली? आज दादासाहेबांनी आदित्य आणि प्रीतमला दिली होती ना अशी सेम चेन. एक मिनिट, तू तू कुणाच्या रूम मध्ये जाऊन चोरी केली आहेस पारू? तू ना पटपट बोल. तू ना असं नाही ऐकणार. आज काहीही झालं तरी वहिनींसमोर तुला नेणार आणि या घरातून तुझी कायमची हकालपट्टी करणार. त्याशिवाय नाव नाही लावणार मी. दामिनी. दामिनी मॅडम असं काय प्लीज ऐका ना माझं आहे बघा. मी सांगते तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे. आजचा सण छान पार पडला नाही? म्हणजे आमरसपुरीचा बेत मस्त झाला. सगळ्या नवऱ्यांनी आपापल्या बायकांना उत्तम गिफ्ट दिलेली आहेत. सगळं मस्त झालं ना? ये ना, ये इथे ये. वहिनी, ही बघा तुमची लाडकी पारू. आज तुमच्या या लाडक्या पारूने आपल्या घरात चोरी केली आहे. चोरी. दामिनी, परत परत तेच तेच तमाशे करू नकोस. हा नाही, मला वाटलंच होतं. तुमचा ना माझ्यावर काडी एवढा सुद्धा विश्वास नाही. हे बघा, या पारूच्या गळ्यात ही चेन कुठून आली? काय आहे ही चेन दिसते? दादासाहेब, तुम्ही आज आदित्य आणि प्रीतमला सेम चेन दिली ना? मी सांगते ना, त्या दोघांपैकी कोणाच्या तरी गळ्यातून चोरली आहे तिने. नाही, ठीक आहे, चोरली नसेल तिने. मग कोणी गिफ्ट दिली आहे का? कोण देईल गिफ्ट?
आपला आदित्य. दामिनी काकू काय वहिनी, मी काय म्हणते, आज काय येतो सोक्ष मोक्ष लागू देतच. तुम्ही तपासून बघा, या दोघांच्या गळ्यात जर चेन नसेल तर या पारूने आपल्या घरात 100% चोरी केलीये. एक मिनिट, काय चालू आहे इथे? प्रीतम ऐक ना, दादासाहेबांनी तुला आणि आदित्यला चेन दिली ना अक्षय तृतीया म्हणून. तुझ्या गळ्यात आहे का ती चेन? दाखव. ही बघ, बाबाने दिल्यापासून गळ्यातच आहे माझ्या. आता नाही, प्रीतमची नसेलच. मला काय वाटतंय आदित्यच्या गळ्यातून चोरली आहे हिने. हो आदित्य, तुझ्या गळ्यातली चेन दाखव. हे बघ, माझी चेन माझ्याच गळ्यात आहे. मग पारूच्या गळ्यात चेन कुठून आली? आई, ऍक्च्युली मीच सांगायला विसरले. आबांनीच पाठवली होती ही चेन पारूसाठी, अक्षय तृतीयाची एक छोटीशी भेट म्हणून. आबा तिला पण मुलगी मानतात ना, मीच दिली ती पारूला. मला माहिती आहे की आदित्य दादांच्या गळ्यात सुद्धा सारखीच चेन आहे, पण बरोबरच आहे ना, तुमची आणि आबांची निवड सेमच असणार. प्रिया, खरंच सकाळपासून मी सुद्धा विचार करत होते की पारूला काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे. बहुतेक माझ्या भावाला माझ्या मनातलं कळलं. आता त्याने गिफ्ट दिलं काय किंवा मी गिफ्ट दिलं काय फरक पडतो? बरं, तुम्ही सगळेजण आपापल्या कामाला जा. जा पार. द्या. दामिनी, तू थांब. दामिनी, हल्ली तुझ्या किटी पार्टीज वगैरे नसतात का? तिकडे जात नाहीस वाटतं. मला वाटतं की तिथे जास्त लक्ष दे, घरात लक्ष देण्यापेक्षा. बहुतेक अक्षय तृतीया म्हणून एवढ्यावरच निभावलं. बरं झालं. येते. प्रिया मॅडम, पारू आली. ये ना. प्रिया मॅडम, आज तुम्ही होतात म्हणून तुम्ही समजा सांभाळून घेतलं, नाहीतर देवी आईनी मला घरातनं हाकलून लावलं असतं. आणि कदाचित माझं आदित्य सरांसोबत बोलणं बी बंद झालं असतं. थँक्यू. पारू, आम्ही असताना असं होईल असं वाटतं तुला? पण मला एक गोष्ट कळत नाही, म्हणजे आदित्य सरांनी त्यांच्या गळ्यातली चेन मला दिली होती, मग त्यांच्या गळ्यात दुसरी चेन आली कुठून? पारू अगं, हाय आदित्य दादा, तुम्ही तर खूप छुपे रुस्तम निघालात. सी ऍक्च्युली तसं सावित्री आपला काय झालं? सावित्री आता तुम्ही एवढं घाबरल्यासारखं काय वाटतं? तुम्हाला काही सांगायचंय का? दामिनी मॅडम पारूला अहिल्या मॅडम समोर घेऊन गेले. का? आदित्य बाबा, तुम्ही पारूला काही चेन वगैरे दिली होती का? हो. आदित्य दादा, आज बाबांनी ती चेन तुम्हाला गिफ्ट केली होती ना? मी पारूला गिफ्ट केली. दामिनी काकू डायरेक्ट तुझ्यावर संशय घेणार रे. बरं, तू एक काम कर, तू ही चेन घे आणि ही घाल गळ्यात. घे. आणि
तुझ्या गळ्याकडे बघितलं तर आता काय आदिती दादा, प्रीतम हे बघा, माझ्या गळ्यात सुद्धा साधारण अशीच चेन आहे. लांबून बघितलं तर कळणार नाही. तुम्ही प्लीज हे घाला. दे दे. प्रेमात पडल्यापासून काय काय लपोछपी करावी लागते. अरे हीच तर गंमत आहे भावा प्रेमाची. माझ्या प्रेमाच्या वेळी आठवतंय का? पण मालकाचं नोकर झालो होतो. ते चेन बदलायला काय हरकत आहे? चल. चल नको. चल, चल, चल. प्रिया मॅडम, पुन्हा एकदा थँक्यू. हारू, अगं तुझे माझ्यासाठी, प्रीतमसाठी, या घरासाठी केलंयस ना, त्यापुढे हे सगळं काहीच नाहीये. आणि तू सगळ्यात आधी माझी मैत्रीण आहेस आणि आपल्या मैत्रीसाठी मी काहीही करू शकते. मॅडम, प्रीतम बाबांची मैत्रीण आली बाहेर. ठीक आहे, पाठव. पारू, चहाचं बक्षीस. प्रीतम, ही कोण नवीन मैत्रीण आता? नाही आई, माझी खरंच कोणी मैत्रीण नाहीये. प्रिया शपथ माझी कोणी मैत्रीण नाहीये. हाय प्रीतम. मोनिका, तू इथे? काकू, मी मोनिका. मी आणि प्रीतम कॉलेजमध्ये सोबत होतो. हो आई, पण त्यानंतर काही फोन नाही, कॉन्टॅक्ट नाही, काहीच नाही. आणि अचानक घरी. कम ऑन प्रीतम, तू विसरला असशील, पण मी आपली फ्रेंडशिप नाही विसरले. आणि असंही तू इतकं घाई गडबडीत लग्न केलंस. आय वॉज आउट ऑफ टाउन. मी तुझ्या लग्नालाही नाही येऊ शकले. इट्स ओके. आणि असंही इथे आले होते तर म्हटलं आपल्या मित्राला भेटून जावं, त्याला लग्नाचे बेस्ट विशेस देऊन जावं. अरे पण काय, बायकोशी ओळख करून देणार आहेस की नाही? हा, ये ना. प्रिया, मोनिका. मोनिका, प्रिया. हाय, मी प्रिया, प्रीतम्स वाईफ. ओह, यू आर सो ब्युटिफुल. प्रीतम, आय मस्ट से यू आर सो लकी. तुला इतकी गोड आणि ब्युटिफुल वाईफ मिळाली आहे. मोनिका, बस ना. ये, बस ना. प्रिया, आय एम सो सॉरी डिअर. मी तुमच्या लग्नालाही नाही येऊ शकले आणि आता सुद्धा रिकाम्या हाती आले. खरं तर मला माहिती नाहीये ना तुला काय आवडतं काय नाही ते, त्यामुळे मी काहीच गिफ्ट नाही आणले तुझ्यासाठी. मोनिका, अगं तू आलीयस हेच खूप आहे आमच्यासाठी. गिफ्ट्स वगैरे कशाला? प्रिया, यू नो, कॉलेजमध्ये वी वर क्लोज फ्रेंड्स आणि कोणतीही ट्रिप आमच्याशिवाय इनकम्प्लीट असायची. हो, प्रीतम कडून ऐकलंय तुझ्याबद्दल. मला सुद्धा तुमच्या सगळ्यांबद्दल माहिती असायची, म्हणजे मीडिया, मॅगझिन्स थ्रू. छान. तू पारू, राईट? वय, सी, मी हिला सुद्धा ओळखते. ऍक्च्युली मी तुझे पोस्टर्स पाहिलेत. तू प्रीतमची बेस्ट फ्रेंड आहेस ना? बाप रे, हे एवढं काय काय सांगितलंय तुला प्रीतमनी? म्हणजे जरा जास्त घट्ट मैत्री होती ना तुमची? हो. मोनिका अशी अचानक कशी काय आली आहे भेटायला?